मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, कारण संपूर्ण सागरी मार्ग फेब्रुवारीपासून वाहतुकीला खुला होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी असलेल्या कोस्टल रोड फेब्रुवारीपासून संपूर्णरित्या वाहतुकीला खुला होणार आहे। 60 मीटर लांब 560 टनांचा गर्डर जोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघा त्यामुळे 12 मिनिटात करता येणार आहे। आमच्या प्रतिनिधीने याचा आढावा घेतलाय, पाहूया। मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला कोस्टल रोडचा प्रकल्प हा टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या नागरिकांच्या सेवेत येत आहे। सध्या आपण कोस्टल रोडवरच उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता कोस्टल रोडचं काम अनेक ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा सागरी मार्ग प्रकल्पावरील मरीन ड्राइव्हवरून वांद्रेकडे जाणाऱ्या दिशेला जोडणारा तिसरा आणि शेवटचा गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झालेले आहे। हा गर्डर 60 मीटर लांब आणि 560 टनाचा आहे। या वजनाचे 2 गर्डर असून त्यापैकी एका गर्डरचे काम या अगोदरच पूर्ण झालेले आहे आणि त्यावरून वाहतूक देखील सुरू करण्यात आलेली आहे। आता नवीन मार्गिकेवरील सिमेंट काँक्रिटीकरण तसेच इतर जी काही अन्य कामे आहेत ती पूर्ण झाल्यानंतर येत्या फेब्रुवारीपासून ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरच मुंबईची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांचा हा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून ही मार्गिका खुली झाल्यानंतर संपूर्ण कोस्टल रोडवरून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे। प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।